उद्याच्या 20 तारखेला आपल्याला पुढच्या 5 वर्षासाठी आमदार निवडून पाठवायचे आणि त्याच्यासाठी मतदान करायचं. आता मतदान करताना विचार करून मतदान केलं पाहिजे. कोणीतरी दाराशी आला आणि त्याला दान देऊन टाकलं, एवढ्या पुरता मतदानाचा अर्थ नाही. कारण हे जे मतदान आहे हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि या मतदानाचं मूल्य किती आहे, किंमत किती आहे, तर मुकेश अंबानीला मतदान करायला दिलं त्याच्या मताची किंमत आणि ग्रामपंचायत मध्ये साफसफाई करणाऱ्या महिलेच्या मताची किंमत हे दोन्ही सारखी. म्हणजे उद्योगपतींनी केलेलं मतदान असो नाहीतर कोणीतरी एखाद्या सामान्य माणसाने केलेलं मतदान असो, त्याची किंमत सारखी. आपण लोकसभेला मतदान केलं तर आपण पंतप्रधान निवडतो. आपण विधानसभेला मतदान केलं तर आपण मुख्यमंत्री निवडतो. आपण जिल्हा परिषदला मतदान केलं तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष निवडतो. पंचायत समितीला मतदान केलं तर पंचायत समितीचा सभापती निवडतो. आणि म्हणून मताची किंमत तेवढीच, पण प्रत्येक वेळेला ती किंमत बदलत जाते. आता आपल्याला प्रतिनिधी कशाला पाहिजे, तर आपली जी काही लहान मोठी सगळी कामं असतील ती कामं मंजूर करून आणून आपल्या भागामध्ये विकास झाला पाहिजे, आपल्या भागामध्ये सुधारणा झाली पाहिजे, आपल्या भागामध्ये सुविधा निर्माण झाल्या पाहिजे. आणि या सुविधा निर्माण करायचं काम लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो, हे काय आपल्या मनावर नसतं, पण आपण जेवढं काम करतो त्याची नोंद जनता घेत असते. आता आज मला 35 वर्ष झाले, मी 7 वेळेला आमदार झालो. त्या 35 वर्षामध्ये 20 वर्ष पांडुरंग पवारांची जुन्नर तालुक्यातली 14 गावं ही आंबेगावला जोडलेली होती आणि त्यांनी 20 वर्ष मला आमदार केलं. त्या भागामध्ये चांगलं मतदान मिळवून दिलं आणि 2009ला ज्या वेळेला मतदारसंघ बदलला त्यावेळेला या भागात आल्यानंतर त्या भागातल्या लोकांना वाटत होतं आता आपलं काय होईल, आपल्याला कोणी भेटेल का नाही, आपलं. पण गेल्या 15 वर्षात पाहिलं, तुम्ही 3 वेळेला मला निवडून दिलं, आता ही 4थी वेळ आहे. तर 15 वर्षात पाहिलं तर या 15 वर्षामध्ये पाण्यापासून, शेतीपासून, आरोग्यापासून, आणखीन तरुण पिढीला काम देण्यापासून अशा अनेक योजना या भागामध्ये राबवल्या. बंधारे नदीला केले, पाणी कॅनल आपण दुरुस्त केले, पाणी सोडायचा प्रयत्न केला आणि तुमचं जीवन एकदा सुखी झालं.